हा तर आपण बघा मी तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे फक्त आणि फक्त 20 मिनिटं लागले आपल्याला समजा गोयली फाटा म्हणजे टिटवाळा मधला जो गोयली फाटा आहे ते मुरबाड पर्यंत पोहोचण्यासाठी 30 किलोमीटरचं अंतर आहे ते आपल्याला हार्डली 20 ते 22 मिनिटं लागली येण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की मुरबाड नंतर आता हा जो तुम्ही पॅच बघाल इकडे की याचं अजून काही काम वगैरे म्हणजे सुरू नाही झालेलं आहे. मे बी हा जुना रस्ता आहे, हा असा रस्ता आधी जुना होता की जसं तुम्हाला मी म्हटलं की ट्रॅफिक वगैरे जे गाडी पास होण्यासाठी जो प्रॉब्लेम होत होता की डबल लाईन म्हणजे सिंगल लेन रस्ता होता इथून फक्त जाण्याचा मार्ग आणि तिकडून येण्यासाठी. सो थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत होतं की ट्रॅव्हलिंग मध्ये समजा ट्रॅफिक होणे किंवा मग ओव्हरटेक न करता येणे ह्या अशा काही गोष्टी या जुन्या रस्त्यामध्ये होत होत्या. त्यामुळे तिकडे जो मागे बघितला तुम्ही तसा नवीन रस्ता बनवलेला आहे. इथून सध्या तरी काही काम सुरू झालेलं नाहीये. सो मे बी पुढे एखाद्या वेळेस थोड्याशा मध्ये मध्ये पॅचेस मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सो पुढे गेल्यानंतर दाखवेलच मी तुम्हाला माळशेज घाटामध्ये जर काम झालेलं आहे, माळशेज घाटातलं काय रस्त्याचं काम चालू आहे किंवा कुठले काही समजा अपडेट आहेत रोडचे तर मी तुम्हाला देईलच. एक गाव आलेलं आहे, एक छोटं टोकवडे म्हणून एक गाव आहे जे मुरबाड पासून पुढे एक हार्डली 20 ते 22 किलोमीटरला आहे. सर आपण त्या गावातून चाललेलो आता टोकवडे आता क्रॉस करतोय आपण. आता इथून माळशेज तिथे बोर्ड बघितला होता मागे मी तर मे बी 47 किलोमीटर होतं. तर म्हणजे समजा 1 तास अजून पकडून चला की आपण एका तासाभरात आपण माळशेज घाटामध्ये पोहोचून जाऊ. सो बघूयात आता पुढे रस्ते कसे काय ते आहे हलकं फुलकं ट्रॅफिक आहे रस्त्याला. आज 1 मे आहे, 1 मे 2026 महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त बऱ्याच लोकांना सुट्ट्या असतील. सो विकेंड साठी लोक निघले असतील बाहेर. सो त्याच्यामुळे ट्रॅफिक थोडस आहे रस्त्याला. सो काय पुढचं अपडेट असेल तर मी सांगेल सर तुम्हाला. प्रांजली हॉटेल एक आहे इथे मुरबाड रोडला लावली तुम्ही गाडी. गाडी आज गर्दी आहे थोडीशी. जेवणासाठी थांबायचा प्लॅन आहे आपल्या इकडे. सो आता कुठे लावू गाडी बघूया जरा. सावली वगैरे कुठे दिसते का इकडे लावू तिकडे लावू कुठे लावू सावली थोडीशी असेल तर थोडस बेटर पडेल आपल्याला. लावू इथे मग. जेवणासाठी थांबायचा प्लॅन चाललाय थोडा. सो आलेलो आहे आपण इकडे आता हा हायवे बघू शकता तुम्ही जो मेन आपला इकडे मुरबाड आहे इकडे आपलं अहिल्यानगर. सो इकडे एक हॉटेल प्रांजली म्हणून एक आहे. सो त्या हॉटेलला आलेलो आहेत आपण. गर्दी बघू शकता तुम्ही थोडीशी गर्दी आहे आज लॉंग विकेंड वगैरे आहे. तर त्याच्यामुळे मग गर्दी असेल मे बी याच्यामुळे. सो आलेलो आहेत आपण इकडे बघूयात आता जेवणाचं वगैरे काय कसं काय प्लॅन आहे तो थोडस खाऊन वगैरे निघूयात पुढे. तर पोहोचलो आपण एक माझ्या इथे जवळपास म्हणजे आता तुम्ही समोर बघू शकता. समोर जर तुम्ही दाखवलं थोडं झूम केलं तर आता मला तर दिसतंय व्यवस्थित. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये माहित नाही किती दिसतंय ते पण खूप असं जबरदस्त हा आता उन्हाळा आहे म्हणून थोडंसं असं तुम्हाला रखरखल्यासारखं वाटेल. पण व्ह्यू म्हणजे हा व्ह्यू वाटतो एकदम. आता तुम्ही बघू शकाल तिकडेच दाखवू समोरचे जे डोंगर रांग आहेत ते सह्याद्रीचे पर्वत रांग आपण बोलतो ही जी सह्याद्री आहे पूर्ण. सो ती तुम्ही बघू शकता पुढे झूम थोडंसं करून दाखवशील तर आपल्याला तुम्हाला दिसेल ते ऑलमोस्ट सर्व की हा पूर्ण माळशेज घाट आहे. सो बघूयात आता चालू होता आपण आता पुढे वातावरण कसं आहे थोडंसं. आता इकडे तर आपल्या कल्याण साईडला थोडीशी गरमी होती. आता इकडे बघू आता टेम्परेचर थोडंसं डाऊन होईल कारण की घाटाच्या वर थोडंसं गेल्यानंतर एक थंड वातावरण असतंच. सो बघूयात आपण कसं काय ते. बघू शकता तुम्ही इकडे जे रोड आहे तो एकदम सुंदर म्हणजे दोन्ही पदरी म्हणजे 2 पदरी रोड आहे. दोन्ही डोंगर असे कोरून वगैरे घाट असं सुरू झालेला आहे. माळशेजचा जो घाट आहे तो सुरू झालेला आहे आपला मागाशी 1-1.5 किलोमीटर मागून सुरू झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता की हा घाट काय असं वाटत नाही आता की रोड एवढा चांगला बनवलेला आहे. सुटसुटीत असा रस्ता दिलेला आहे त्यांनी. शिवाय त्यांनी असे साईन बोर्ड जे बघू शकता तुम्ही साईडला साईन बोर्ड म्हणजे रात्रीचा समजा प्रवास करायचा असेल तर त्या टायमाला सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात. सो असे साईन बोर्ड सर्व लावलेले आहेत आणि एकदम छान रस्ता तुम्ही प्रवास एकदम सुखकर होईल याची एक गॅरंटी समजा बोलू शकतो आपण गव्हर्नमेंटने घेतलेली आहे. सो बघू शकता रोड वगैरे मला चाललंय माझं की रोड दाखवण्याचाच प्रयत्न आहे तुम्हाला की असे बोर्ड्स वगैरे लावले आहेत की बघा 50चं लिमिट आहे इथे. सो त्या हिशोबाने थोडंसं तुम्ही गाडी चालवा सेफ राहील समोरच्यासाठी तुमच्यासाठी. आपण एवढं म्हणजे जातो फिरण्यासाठी वगैरे समजा आपण प्लॅन करतो फिरायचं वगैरे आपण फॅमिली सोबत जातो फिरायला किंवा फ्रेंड्स असतात आपल्या गाडीमध्ये तर उगाचच आपण काय करतो की चला फास्ट जाऊ गाडी किती पळते वगैरे ते बघूयात.
ह्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे ते की जीवाशी खेळून समजा प्रवास करून तो काय उपयोग नाहीये. प्रवासाची मजा घ्या, एन्जॉय करत करत प्रवास करा. एका ठिकाणी कुठे तुम्हाला जायचं आहे, एखाद तास लेट चालेल, पण एक सेफ गेलेलं कधी चांगलं. सो असे रोड असल्यानंतर वाटतंच कोणाला की गाडी थोडीशी पळवली पाहिजे किंवा गाडी थोडंसं आपण फास्ट चालू असं प्रत्येकाच्या मनात येतं. पण एक ती थोडंसं कंट्रोल करून समजा गाडी चालवली, एक 60-70च्या गाडीच्या स्पीडला समजा गाडी समजा तुम्ही चालवली, तर एक छानसं हे प्रवास होऊन जातो. हे बघू शकता तुम्ही रस्त्याच्या बाजूला हे विक्रीसाठी आंबे विक्रीसाठी सगळे आहेत. आता नेमके आंबे कुठले आहेत आता हे माहीत नाही, म्हणजे घाटावरचे आहेत की मुरबाडचे आहेत की कुठले आहेत नेमके. कोकणातले तर नसतील, कारण की कोकणातल्या आंब्यांचा इकडे काय संबंध येत नाही असं वाटतं मला. हे यांचे समजा गावकरी जे आहेत लोकल इथले, त्यांच्या घरी लावलेले किंवा असू शकतात काही असे. सो बघूयात रस्ता बघा तुम्ही रस्त्याचा. आम्ही तर आनंद घेतो रस्त्याचा. सो तुम्ही बघा रस्ते कसे काय आहेत ते. पुढचं काय आपला महाराष्ट्र गाडी येईलच, एक 5-7 मिनिटामध्ये महाराष्ट्र गाडी येईलच. तर मी तुम्हाला दाखवले असे कर्व आहेत जे, तर त्याच्या टायमाला थोडंसं सेफ थोडंसं चालवायचं. हॉर्न वगैरे ते थोडंसं पुढून गाडी वगैरे येत राहते. सो त्या टायमाला थोडंसं काळजीपूर्वक आपण गाडी चालवू शकतो. बघू शकता तुम्ही इकडे माळशेज घाटामध्ये पोहोचलोय आपण. माळशेज घाट आहे इकडे. हवा भरपूर सुटली आहे, थोडीशी हवा खूप सुटलेली आहे इकडे. वातावरण खूप जबरदस्त आहे. आम्ही बघू शकता तुम्ही ही आपली गाडी. हवा भरपूर खूप सुटलेली आहे हवा. बघू शकता तुम्ही याच्यावरून हे किती हवा एकदम प्रचंड याच्यामध्ये. So, हा व्ह्यू एक बघण्यासाठी असा एक व्ह्यू आहे माझा. पावसाळ्यात एकदम जबरदस्त. म्हणजे आता सध्या उन्हाळा आहे, समर चालू आहे चांगला. त्याच्यामुळे थोडंसं एकदम ग्रीनरी वगैरे थोडीफार दिसत असेल तुम्हाला. पण तुम्ही जेव्हा पावसाळ्यात वगैरे येता ना, तर हे पूर्ण असं एकदम हे धबधबे वगैरे चालू असतात. हे जे धबधबे वगैरे दिसतात तुम्हाला, हे धबधबे वगैरे आहेत तिथे. तर तुम्हाला ते कधी बघायला भेटेल जे पावसाळ्या वगैरे मध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा त्या टायमाला असे एकदम भरलेलं ग्रीनरी मध्ये भरलेलं असतं. हे काय असतं ते एक व्ह्यू आहे. रोड वगैरे चांगले बनवलेले आहेत. हा जे रोड आहेत ही आपली गाडी इकडे. शिव सत्य है, संसार है, शिव रूप है, श्रृंगार है, शिव गीत है, शिव राग है, गृहस्थ शिव बैराग है। अब जो मिले स्वीकार है, शिव शांति सुख सत्कार है। भटके रे मन का जब शिव यहाँ सब छूट जाने दो। जय हो भोले। तर इकडे आलेलो आहे आपण आता सीएनजी भरायला. सीएनजी भेटलेला आहे आपल्याला. बघूयात आता कसं काय ते, रेट किती आहे, काय रेट आहे, किती बसतं याच्यामध्ये. सो 92 रुपये रेट आहे. आपल्या इकडं हार्डली असेल 81 वगैरे आहे आपल्या कल्याण वगैरे मध्ये. प्रेशर वगैरे पण
आहे समजा व्यवस्थित एक 200च्या आसपासचा प्रेशर आहे. तो भरेल ऑलमोस्ट 6 किलो गॅस पूर्ण खाली झाला होता. सो भरायला तर पाहिजे पूर्ण. सो बघूयात किती भरतं वगैरे कसं काय ते. ही रांग वगैरे लागलेली एवढी. बरेच गाड्या आहेत अजून आणि आहे सीएनजी म्हणजे आहे रोडच आहे, हायवे आहे, मेन रोड हायवे आहे. हायवेच्या जवळ आहे ही आपली गाडी. 4 किलो तर आलेलं आहे आता. 4-5 किलो झालेलं आहे. आहे प्रेशर चांगला असल्यामुळे बसतो व्यवस्थित. एकदा कसं गाडीचा सीएनजी फुल झाला तर कसं सीएनजी मध्ये एक आर्टिकाची गाडी आहे तर ती जाते काय अप्रॉक्स 200 किलोमीटर जाते एसी वगैरे मध्ये. सो बघूयात किती काय कसं काय सीएनजी बसतोय कितीचा बसतोय तो. बघू शकता तुम्ही इकडे टोटल बसले आपल्या इकडे सीएनजी 6 किलो 80 6.80 बसलेला आहे. 92च्या हिशोबाने 625 रुपयाचा सीएनजी फुल झालेली आहे आपल्या याच्यात. टाकी फुल झालेली आहे आपल्या इकडे. ऍक्च्युली 8 किलोची टाकी आहे ही. सो 6 किलो बसलेलं आहे याच्यामध्ये. चला पेमेंट करून आपण निघूयात पुढे. सो पोहोचलेलो आहे आपण लोकेशनला. या लोकेशनला यायचं होतं. थोडंसं आयडिया आलीच असेल तुम्हाला आपण आलोय कुठे. तर आपण आलोय श्री क्षेत्र ओझर इथे आलेलो आहे आपण. काही प्लॅन नव्हता, सडनली प्लॅन केला होता येण्याचा. सो आलेलो आपण इकडे श्री क्षेत्र ओझर हा देवस्थ ठिकाणी आलेलो आहे. बघू शकता तुम्ही संध्याकाळची वेळ 7-7:30 वाजलेले. हे इकडे समोर मंदिर, हे मंदिराचं कळस आहे. इथून एंट्री आहे. इकडून दाखवतो मी तुम्हाला. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे माहित नाही, बघूयात कसं काय ते. आज ऍक्च्युली वीकेंड चालू आहे ना आपला. 1 मे 2 शनिवार आणि 3 रविवार असाला एक लॉंग वीकेंड आलेला आहे. त्यामुळे गर्दी बघू शकता. युजली अशी गर्दी नसते इकडे, पण आज बघू शकता की हे पार्किंग ऑलमोस्ट फुल झालेले आहे. बघूयात पुढे कसं काय दर्शन वगैरे काय सीन आहे तो अपडेट करतो मी तुम्हाला. तर सॉरी थोडंसं ऍक्च्युली काय झालं, हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा होता मला. आम्ही जसं तुम्ही बघितलं की श्री क्षेत्र ओझर मध्ये आम्ही पोहोचलो. मंदिरामध्ये मोबाईल अलाव नव्हता. त्याच्यामुळे मग काय केलं, मोबाईल स्विच ऑफ करून मी डायरेक्टली गाडीतच ठेवून दिला आणि दर्शन वगैरे केलं. दर्शन वगैरे करून आम्ही भोजनालयात गेलो. प्रसाद वगैरे घेतला आणि पूर्ण 40 रुपयांमध्ये प्रसाद तिथे भेटतो. आपलं संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होऊन जातं संध्याकाळचं भोजन. ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत भोजन वगैरे तिथं आहे. सो तुम्ही आल्यानंतर तुम्ही तर प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. सो तिथून दर्शन वगैरे करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. सीएनजी वगैरे तर मागाशीच भरला होता. त्याचा तुम्ही मागाशी बघितलं की सीएनजी वगैरे मला भेटला होता. सो आता तुम्ही बघू शकता की रात्री आता झालेले आहे अप्रॉक्स टाइम झालाय एक 8-8:30 झालेले आहेत. तर आम्ही निघालेलो आहे पुन्हा आपल्या कल्याणच्या दिशेने. सो आता हा तुम्ही बघू शकता जो आपला रोड आहे, जो आपला कल्याण रोड आहे, अहिल्यानगर कल्याण हायवे जो आहे, माळशेज घाटाचा सुरू होऊन जाईल इथून. आम्ही इकडून आलो आपल्या आळेफाट्यावरच्या इथून आलो आम्ही. इकडे एक चहाचं दुकान आहे काय लकी टी स्टॉल म्हणून एक आहे. सो इकडे दरवेळेस जेव्हा जेव्हा आम्ही इकडे येतो, समजा गावी जायचा रस्ता आहे किंवा आम्ही समजा ओझरच्या गणपतीला आम्ही दरवेळेस येत असतो, तो हा एक स्टॉप आहे आमचा. की चहा इकडचा खूप सुंदर आहे. इकडे आल्यानंतर रस्त्याने जाताना हे तुम्हाला हे साज म्हणून एक दिसेल. साजच्या इथे जवळच तुम्हाला एक हे पान स्टॉल जे आहे, टी स्टॉल आहे, टी सेंटर आहे, ते दिसेलच तुम्हाला. तुम्ही तिथे नक्की ट्राय करू. सो निघालेलो आहे आम्ही आता परतीच्या प्रवासाला. कल्याण एक 90 किलोमीटर आहे. 10-10:15 झालेले आहेत. रोड बघू शकता. रोडचं काम झालेलं आहे पूर्ण. चांगलं एकदम छान रोड झालेला आहे पूर्ण. जाऊस तर तुम्हाला आता कल्याणपर्यंत असाच रोड आहे. हा डबल पदरी आहे. पुढे मुरबाड नंतर तर तुम्हाला भेटेलच डबल पदरी, म्हणजे इकडून 4 लाईन आणि इकडून 2 लाईन आणि इकडून 2 लाईन असा रस्ता तुम्हाला भेटेलच. सो एक ओव्हरऑल ही ट्रिप अशीच एक सहज प्लॅन केली होती. म्हणजे असं काही प्लॅन तर नव्हता जाण्याचा की काय फिक्स जायचं वगैरे. एक सडनली असंच एक म्हटलं काय तर फॉर अ चेंज म्हणून आपण सुट्टी आहे तर मग एक कुठे युटिलाइज करायची, त्यासाठी हा सडनली एक प्लॅन बनला. आणि एक राईड पण होईल. खूप दिवस झालं गाडी पण जागेवर उभी असते आपली. गाडी म्हणजे कसं आता घेतलेली आहे आपण गाडी, परंतु काय
वेळ नसल्या कारणामुळे आपण कुठे जात नाही. त्याच्यामुळे मग कधीतरी असं वीकेंड प्लॅन किंवा कुठे समजा असा एक 100-150 किलोमीटरची टूर वगैरे आपण करतो. तो रोडची तुम्ही बघू शकता कंडिशन वगैरे छान आहे. रोड पूर्ण एकदम हे रिफ्लेक्टर्स वगैरे बसवलेले आहेत. चांगले चांगले हॉटेल्स आहेत रस्त्याने जाताना. समजा तुम्हाला अहिल्यानगर साईडला समजा तुम्ही जात असाल किंवा बीड साईडला तुम्ही समजा जात असाल किंवा संभाजीनगरला जाण्यासाठी सुद्धा काही जण माळशेज घाटाचा वापर करतात. म्हणजे आधी करत होते तर आता करतात की माहित नाही, कारण की आता समृद्धी हायवे झाला आहे त्याच्यामुळे हे नाही होत की म्हणजे की ते यूज करतात की नाही. पण ह्या रस्त्याने जाताना हॉटेल्स खूप चांगले चांगले आहेत, रिजनेबल आहेत, चांगले फूड क्वालिटी वगैरेचे आहेत. व्हेज नॉन व्हेज ऑप्शन्स वगैरे भरपूर आहेत. सो बघू शकता इथे आहेत हे जे आपला एक